महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबईमध्ये बांगलादेशी महिलेनं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे। दरम्यान मुंबई पोलिसांच्या कारवाईत ही धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे। पोलिसांकडून 5 बांगलादेशी नागरिकांसह एका दलालाला सुद्धा अटक करण्यात आली आहे। तर अटक केलेल्या या एका महिलेनं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय। दक्षिण मुंबईतल्या कामठीपुरा या परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे। आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। या संदर्भातलीच अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनार वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय सांगाल, काय नेमकं घडलंय? मोहिनी, आपण पाहतोय की राज्यभरामध्ये बांगलादेशी नागरिकांच्या विरोधामध्ये धडक कारवाई सुरू आहे, सर्च ऑपरेशन सुरू आहे आणि जसे हे आढळतील त्यांच्यावरती कारवाई केली जाते आहे। मुंबईत सुद्धा गुन्हे शाखेकडून वेगवेगळ्या माध्यमातून एक विशेष मोहीम राबवण्यात येते आहे आणि या बांगलादेशींचा शोध घेतला जातोय। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं दक्षिण मुंबईतल्या कामाठीपुरा परिसरातून 5 बांगलादेशींना अटक केलेली आहे, ज्यामध्ये एका महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ सुद्धा मिळाल्याचं समोर आलेलं आहे। कारण हे बांगलादेशी ज्यावेळेला भारतात येतात त्यावेळेला इथल्या एखाद्या एजंटला पकडून बनावट कागदपत्र तयार करतात आणि भारताचे रहिवासी असल्याचं दाखवतात आणि याच कागदपत्रांचा वापर करून या बांगलादेशी महिलेनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। कामाठीपुरा परिसरातूनच एका स्थानिक दलाला सुद्धा पोलिसांनी अटक केलेली आहे। एकूण 6 जणांना ही अटकेची कारवाई करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये प्राथमिक चौकशी पोलिसांनी जी केली त्यामध्ये जी महिला आहे त्या महिलेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाल्याचं समोर आलेलं आहे। मागच्या 1-1.5 महिन्यामध्ये मुंबईमध्ये आपण पाहतोय की गुन्हे शाखेने जवळपास 30हून अधिक गुन्हे दाखल केलेले आहेत आणि जवळपास 50 बांगलादेशी नागरिकांना आतापर्यंत अटक केलेली आहे आणि यामध्ये सुद्धा आतापर्यंतची जी चौकशी केली जाते आहे त्यामध्ये कामाठीपुरा परिसरात वास्तव्यास असणाऱ्या 5 बांगलादेशींना अटक केल्यानंतर त्यातल्या एका महिलेनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं कळत आहे। त्यामुळे आता ही कागदपत्रे नेमकी बनवून देण्यामध्ये ज्या एजंटनं मदत केलेली होती त्याच्यावरती सुद्धा वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल। मात्र ज्या बांगलादेशींना आतापर्यंत अटक केली जाते तर त्यांना स्थानिक पातळीवरती मदत करणारे काही दलाल, काही एजंट जे आहेत ते सुद्धा सापडत आहेत। त्या अनुषंगाने सुद्धा त्यांना ताब्यात घेतलं जातं, त्यांच्यावरती अटकेची कारवाई केली जाते। खास करून नाशिक असेल या भागात सुद्धा बांगलादेशींचं जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये असल्याचं सातत्यानं आरोप केला जातोय। वेगवेगळ्या SIT फॉर्म केल्या जात आहेत आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला एक वेगळा टास्क देण्यात आलेला आहे। या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या